हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर 4 कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट बघत आहोत. या चॅप्टरमध्ये आत्तापर्यंत आपण मल्टिप्लेक्सर हा टॉपिक बघितलेला आहे, डिमल्टिप्लेक्सर हा टॉपिक बघितलेला आहे. आजचा टॉपिक आपल्याला जो बघायचा आहे त्याचं नाव आहे एन्कोडर. ठीक आहे, एन्कोडर आणि याच्यानंतर आपल्याला डिकोडर बघायचं आहे. त्याच्या अगोदर एक छोटंसं एक्झाम्पल घेऊयात एन्कोडर आणि डिकोडर हे समजण्यासाठी. त्याचं एक बेसिक एक्झाम्पल जर घेतलं तर बेस्ट एक्झाम्पल आहे कॅल्क्युलेटर. ठीक आहे, आता कॅल्क्युलेटर जर बघितला तुम्ही तर सगळ्यांना कॅल्क्युलेटर माहिती आहे. कॅल्क्युलेटरमध्ये ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, ठीक आहे, मल्टिप्लिकेशन, डिवायडेशन हे सगळं आपण करतो. ठीक आहे, त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये किंवा कॅल्क्युलेटर झालं, कम्प्युटर झालं, याच्यामध्ये काहीतरी आपण एक कंट्रोलिंग सिस्टीम वापरत असतो किंवा प्रोसेसिंग सिस्टीम वापरत असतो. म्हणजेच काय, तर डिजिटल टेक्निक वापरत असतो. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये आपण जसं की बघितलं, आपण कम्प्युटरमध्ये आपण प्रोसेसर वापरतो. ठीक आहे, म्हणजे एक प्रोसेस करण्यासाठी काहीतरी गोष्ट वापरतो. मग त्याच्यासाठी ही जी काही प्रोसेस करण्याची गोष्ट आहे की ॲडिशन झाली, सबस्ट्रॅक्शन झाली, ठीक आहे, ह्याच्यामध्ये सगळी प्रोसेस करतं. म्हणजे कॅल्क्युलेटरमध्ये एक काहीतरी मेन गोष्ट असणार आहे. ठीक आहे, जे काय करतात की ज्याच्यामध्ये प्रोग्राम केलेला असणार आहे. ठीक आहे, कंट्रोलर असेल किंवा प्रोसेसर असेल छोटासा. ठीक आहे, तो काय करतो की त्या ठिकाणी प्रोसेस करण्याचं काम करतो. मग हे प्रोसेस करण्याचं काम जे आहे ते कशात चालतं, इन डिजिटल वर्ड. ठीक आहे, डिजिटल सिग्नलमध्ये चालतं. मग डिजिटल सिग्नल म्हणजे काय, तर 0 अँड 1. ठीक आहे, म्हणजे 0 आणि 1 फॉर्ममध्ये चालतं. म्हणजेच आपण असं म्हणूयात की BCD कोड्समध्ये चालतं. ठीक आहे, BCD कोड्स, राईट. BCD कोड्स म्हणजे काय, 0 फॉर्मॅट, 1 फॉर्मॅट, लाईक दिस. आणि आउटपुटही कसं असतं प्रोसेसरचं, जो काही प्रोसेस करणार आहे त्याचं आउटपुटसुद्धा कसं असतं, इन BCDमध्ये, म्हणजे 0 आणि 1 फॉर्मॅटमध्ये असतं. ठीक आहे, मात्र कॅल्क्युलेटरवर ज्यावेळेस आपण बघा 0 अप टू 9 किंवा ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन या पद्धतीचे सिम्बॉल्स असतात. ठीक आहे, मग त्याला 0 टू 9 म्हणजे 8, 7, 9, त्यानंतर 6 किंवा 100 अधिक 100 हे आकडे कळतात का? 101 अधिक 101 किंवा 109 हे आकडे कळतात का? तर नाही. त्याला काय समजतं, फक्त 0 अँड 1 फॉर्मॅटमध्ये जे काही आकडे असतात तेच समजतात. ठीक आहे, मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर इनपुट साईडला जे आपण 0 टू 9 नंबर्स प्रेस करणार आहे. मी कॅल्क्युलेटरचं एक्झाम्पल देतो आहे, त्यामुळे कॅल्क्युलेटरला लक्षात ठेवून समजून घ्या. ठीक आहे, जे आपण 0 टू 9 कोडवर्ड्स दाबणार आहेत किंवा जे काही प्रेस करणार आहेत त्यांचं कन्व्हर्जन कशात केलं पाहिजे, त्याने 0 आणि 1 फॉर्मॅटमध्ये केलं पाहिजे, जे की आपण कशाला कनेक्ट करणार, प्रोसेसरला कनेक्ट करणार. ठीक आहे, असा जो काही कन्व्हर्टर असतो इनपुट साईडचा त्याला म्हटलं जातं एन्कोडर. काय म्हटलं जातं, एन्कोडर. ठीक आहे, म्हणजे तो काय करेल, एका पर्टिक्युलर सिग्नलचं रूपांतर कोड वर्डमध्ये करेल, म्हणजे 0 आणि 1 फॉर्मॅटमध्ये करेल. ठीक आहे, आणि आउटपुट साईडला बघा, आउटपुट साईडला तुम्हाला डिस्प्ले असतो एक. ठीक आहे, जो की आपल्याला ॲडिशन दाखवतो. मग समजा आपण ॲडिशन केली 9 अधिक 4. ठीक आहे, ही ॲडिशन केली, मग उत्तर आलं 13. मग हे 13 जे आहे तो असा 0101 फॉर्मॅटमध्ये दाखवतो का? नाही दाखवत. तो काय दाखवतो, 13 आउटपुट दाखवतो. राईट. मग 13 आउटपुट हे कशात आहे, डेसिमलमध्ये आहे. डेसिमल नंबर्स आपण आत्तापर्यंत शिकलो. 0 टू 9 म्हणजे काय, तर डेसिमल नंबर्स आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, 0 टू 9 डेसिमल नंबर्स आहे. टोटल 10 नंबर्स म्हणून त्याला डेसिमल नंबर्स असं म्हटलं जातं. आणि आपण आजपर्यंत शिकत आलो ते सगळे बेचे पाडे वगैरे सगळे शिकलो, ते कशात शिकलो, इन डेसिमल नंबर्समध्ये शिकलो. ठीक आहे, मग हा जो काही डेसिमल नंबर 13 दिसतोय तुम्हाला या ठिकाणी, तर तो 13मध्ये तुम्हाला दिसेल. पण त्यासाठी प्रोसेसर मात्र आउटपुट जे आहे ते कशात करणार आहे कन्व्हर्जन, 0 आणि 1 फॉर्मॅटमध्ये. फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं की त्याने इथे तुम्ही आकडे दाबले 9 अधिक 4. ठीक आहे, मग त्या 9चं कन्व्हर्जन केलं, अधिकचं जे काही सिम्बॉल आहे त्याचं त्या काय जे काही कोडवर्डमध्ये तो कन्व्हर्जन करील, आणि मग 4चं कन्व्हर्जन करील, त्या दोघांचे ॲडिशन करेल, आणि जे काय 13 आउटपुट आहे ते 13 आउटपुट काय देईल, तो 0 आणि 1 फॉर्मॅटमध्ये करेल, म्हणजे बायनरी ॲडिशन करेल. राईट, इथे जे काही ॲडिशन करणार आहे ते कशात करणार आहे, बायनरी ॲडिशन करणार आहे तो. ठीक आहे, मग त्या बायनरी ॲडिशन झाल्याच्या नंतर मग काय करेल, तो बायनरी नंबरचा आउटपुट देईल. पण मात्र डिस्प्लेला काय समजतं, तर डेसिमल नंबर समजतात. राईट, म्हणजेच काय, या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल, कोणता तरी एक काय करायला लागेल,
डिकोडर यूज करायला लागेल. आता इथे जर 7 सेगमेंट डिस्प्ले असं म्हणजे कॅल्क्युलेटरवर कोणता असतो 7 सेगमेंट डिस्प्ले असतो. ठीक आहे, त्याला 7 सेगमेंट डिस्प्ले असं म्हटलं जातं. आपल्याला नेक्स्ट बघायचं डिकोडरमध्ये त्याला 7 सेगमेंट डिस्प्ले. सगळ्यांनी तुम्ही बघितलेलं आहे 7 सेगमेंट डिस्प्ले. डिजिटल वॉच असेल बघा, त्याच्यावर अशा प्रकारचे आकडे असतात लाईक दिस. ठीक आहे, या पद्धतीचा डिस्प्ले असतो. ठीक आहे, याला काय म्हटलं जातं डिजिटल डिस्प्ले. पण कोणता 7 सेगमेंटवाला डिस्प्ले. आता आपण जो बघतोय तो LED LCD डिस्प्ले ते वेगळे. जुन्या काळात पहिला डिस्प्ले जो आला तो काय आला होता LED पासून बनवलेला, म्हणून त्याला 7 सेगमेंट डिस्प्ले. आणि 7 प्रकारचे वेगळे सेगमेंट वापरले जातात बघा. जसं की या प्रकारातूनच सगळे कोडवर्ड्स तयार होतात. ठीक आहे, मग इथे ABCDEF G 1 2 3 4 5 6 7 ह्या 7 प्रकारच्या LEDs वापरून या ठिकाणी काय केलं जातं डिस्प्ले तयार केला जातो. म्हणजे जर तुम्हाला 7 डिस्प्ले करायचा असेल तर या पद्धतीने, 0 डिस्प्ले करायचा असेल तर या पद्धतीने. ठीक आहे, अशा पद्धतीने तो डिस्प्ले वर्क व्हायचा. त्याला 7 सेगमेंट डिस्प्ले म्हणतात. आत्ता जे आहेत ते सगळे LED आणि LCD डिस्प्ले आहेत, हे सगळ्यांना माहिती. आपण होतो एन्कोडर आणि डिकोडरकडे. तर आता हा जो काही प्रोसेसर आहे हा डेसिमल नंबरमध्ये डिजिटलमध्ये किंवा बायनरीमध्ये कन्व्हर्जन करेल. ठीक आहे, आणि त्याचं जे काय आउटपुट आहे ते बायनरीमध्ये त्याचं असेल आउटपुट. ठीक आहे, 0101 काय फॉर्मॅटमध्ये असेल. ठीक आहे, हे ज्यावेळेस तो एका डिकोडरला देतो त्यावेळेस डिकोडर काय करतो ह्या बायनरीचं रूपांतर कशात करतो इन डेसिमलमध्ये करतो. म्हणजे तुम्हाला एक बेसिकली समजलं असेल एन्कोडर काय करतो तर डेसिमलचं रूपांतर बायनरीमध्ये करतो किंवा प्रोसेसरच्या इनपुट साईडला. आता ठीक आहे, इथे तुम्ही कॅल्क्युलेटरचं एक्झाम्पल घेतलं. कम्प्युटरचं जर एक्झाम्पल घेतलं तर काय होईल याच ठिकाणी जर बघा कम्प्युटरचं एक्झाम्पल घेतलं तर हा कम्प्युटरचा प्रोसेस असेल तर तुमचे खूप सारे कोडवर्ड्स आहेत. म्हणजे डेसिमल नंबर्स अधिक सिम्बॉल्स अधिक 1 2 3 4 आकडे आहेत. या सगळ्यांचं कन्व्हर्जन कशात करील तो इन बायनरी किंवा आस्की कोडमध्ये करील. कशात करील आस्की कोड्स. जो कम्प्युटरला कोड समजतो त्याला आस्की कोड असं म्हणतात. ठीक आहे, मग ते आस्की कोडमध्ये केलं जाईल. मग त्या आस्की कोडचं प्रोसेस करेल. पुन्हा आउटपुट जे असेल ते सुद्धा काय असणार आहे आस्कीच असणार आहे. आणि आस्कीचं रूपांतर पुन्हा आपल्याला डिस्प्लेला दिसण्यासाठी डिस्प्लेला काय समजतं तर जे काय आपण नंबर्स टाकलेले असतात ते समजतात. एक दाबल्यावर एक दिसतो राईट. मग तो एक नंबरमध्ये जे काही जो काही कोडवर्ड आहे किंवा पर्टिक्युलर जो काही सिग्नल आहे त्या सिग्नलमध्ये परत रूपांतर केलं जातं. समजलं आहे सगळ्यांना. तर अशा पद्धतीने जर इनपुट साईडला वापरला जातो त्याला म्हटलं जातं एन्कोडर. आणि जो आउटपुट साईडला म्हणजे प्रोसेसरच्या नंतर वापरला जातो त्याला काय म्हटलं जातं डिकोडर. समजलं आहे सगळ्यांना नक्की. फॉर एक्झाम्पल मी आता बोलतो आहे मराठीत बोलतो आहे. जर तुम्हाला मराठीत कळतच नसेल, ठीक आहे, जर तुम्हाला मराठी कळतच नसेल तर तुम्ही काय करणार एक एन्कोडर वापरणार. ठीक आहे, तुम्हाला तुमची भाषा आहे फ्रेंच. ठीक आहे, तुमची कोणती भाषा आहे फ्रेंच आहे. ठीक आहे, आणि मग तुम्ही काय करणार हा एन्कोडर वापरणार. एन्कोडर काय करील त्याला कन्व्हर्जन करील. ठीक आहे, कन्व्हर्जन केल्याच्या नंतर तुम्हाला काय होईल फ्रेंच कळेल. ठीक आहे, आता पुन्हा फ्रेंच काय करायची आहे तुम्ही मला सांगताय काहीतरी गोष्ट. ठीक आहे, मग तुम्ही काय करणार डिकोडर यूज करणार. ठीक आहे, पुन्हा इकडं कन्व्हर्जन करणार राईट. या पद्धतीने काय केले जाईल एन्कोडर डिकोडर प्रोसेस. थोडक्यात एकदम सिम्पल भाषेमध्ये समजली मी, एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगितलं आहे एन्कोडर काय आणि डिकोडर काय. ठीक आहे, सोर्स टू डेस्टिनेशन, डेस्टिनेशन टू सोर्स, या पद्धतीने समजलं आहे सगळ्यांना. तर अशा पद्धतीने एन्कोडर आणि डिकोडरचं काम असतं. तर इथे आपण जो एन्कोडर वापरतो आहे किंवा एन्कोडरची जर एक्झाम्पल किंवा डेफिनेशन जर बघितली आपण काय तर एन्कोडर इज अ कॉम्बिनेशनल सर्किट. हे कॉम्बिनेशनल सर्किट आहे दॅट कन्व्हर्ट्स द स्टँडर्ड सिग्नल. कोणता स्टँडर्ड सिग्नल कोणताही असू शकतो. ठीक आहे, कोणताही सिग्नल असू शकतो इन टू द कोडेड सिग्नल. त्याच्या जो काही स्टँडर्ड सिग्नल आहे तो स्टँडर्ड सिग्नल काही असू शकतो. पल्सेस असू शकतात, त्यानंतर कोणता एखादा डेसिमल कोड असू शकतो. ठीक आहे, व्हॉइस असू शकतो, जे काय असेल ते. आता मी बोलतो आहे माईकमध्ये कन्व्हर्जन होतं आहे. ठीक आहे, माईक माझा आवाज काय करतो आहे साऊंड इन टू इलेक्ट्रिसिटी, एन्कोडर टाईप सिग्नल क्रिएट झाला. तुमच्याकडं काय होतं आहे तुमच्याकडं आता माझा आवाज येतो आहे तुमच्याकडं तो वेव्स थ्रू येतो आहे आणि वेव्स थ्रू नंतर मग तो काय होतो आहे लाऊडस्पीकरमधून तुम्हाला तो आवाज येतो आहे. लाऊडस्पीकरमध्ये काय झालं इलेक्ट्रिक सिग्नल इन टू
लाऊडस्पीकर किंवा साऊंड, राईट. या पद्धतीने म्हणजेच काय, स्टँडर्ड सिग्नल कन्व्हर्टेड इंटू द कोडेड सिग्नल, महत्त्वाचं म्हणजे कोडेड सिग्नलमध्ये कन्व्हर्जन करतो. ठीक आहे. मग आपल्याला जो शिकायचा आहे त्याचं नाव आहे BCD एन्कोडर. BCD एन्कोडर किंवा त्याला दुसरा शब्द आहे डेसिमल टू बायनरी एन्कोडर. तीनही शब्द नीट लक्षात ठेवा. डेसिमल टू बायनरी एन्कोडर म्हटलं तरी हाच टॉपिक तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. BCD एन्कोडर म्हटलं तरी हाच टॉपिक तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. निस्ता एन्कोडर म्हटलं तरी हाच टॉपिक तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. आणि अजून एक शब्द आहे, नीट लक्षात ठेवा. परीक्षेला, बोर्डाच्या परीक्षेला कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रायोरिटी एन्कोडर. ठीक आहे. या प्रायोरिटी एन्कोडर का म्हणायचं मी तुम्हाला नंतर सांगेल. ठीक आहे. हे तीन शब्द नीट लक्षात ठेवा. परीक्षेला कोणताही प्रश्न विचारला, प्रायोरिटी एन्कोडर एक्सप्लेन करा, डेसिमल टू बायनरी एक्सप्लेन करा किंवा BCD एन्कोडर एक्सप्लेन करा. तिघांचा अर्थ एकच आहे, ही बेसिक समजून घ्या. ठीक आहे. चला आता आपण आपल्या मुद्द्याकडे येऊयात. आता हा जो काही BCD एन्कोडर आहे हा काय करतो, तर डेसिमलचं बायनरीमध्ये कन्व्हर्जन करतो. आता BCD कोड्स म्हणजे काय असतात, तर 0-1 फॉर्मॅटमध्ये, राईट. या फॉर्मॅटमध्ये जे कोड असतात त्याला काय म्हटलं जातं, BCD. BCDचा फुल फॉर्म काय, बायनरी कोड वर्ड. ठीक आहे, लक्षात ठेवा. ओके, चला आता बघा या ठिकाणी BCD एन्कोडरची 2 डायग्रॅम दाखवलेले आहेत. एक थोडीशी अपूर्ण आहे, ती आपल्याला पूर्ण करायची, कारण तुम्हाला समजलं पाहिजे डायग्रॅम कशी काढायची. ही वाली डायग्रॅम, इकडची जी डायग्रॅम दिसते तुम्हाला ऑरगेटची, ती आपल्याला कंप्लीट करायची. आणि इकडे तुम्हाला काय दिसतोय, एक IC दिसतोय. आता हा जो एन्कोडर आहे, ह्या एन्कोडरची ही काय आहे, IC आहे. म्हणजेच ही एन्कोडर IC आहे. ठीक आहे. मग ही एन्कोडर IC मध्ये काय काय असतं किंवा कोणते कोणते इनपुट्स आहेत बघा. टोटल ही 16 पिनची IC आहे. 16 पिनची. तुम्हाला परीक्षेला असंही विचारलं जाऊ शकतं बघा. हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. बोर्ड आहे, बोर्ड काही पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. ते असं म्हणेल की एक्सप्लेन IC 74147 किंवा असंही म्हणतील की 7414 IC कशाची आहे आणि ती एक्सप्लेन करा, त्याची पिन डायग्रॅम काढा. आलं का लक्षात. मग 74147 म्हणजे कशाची IC आहे, तर BCD एन्कोडर किंवा डेसिमल टू बायनरी एन्कोडर किंवा प्रायोरिटी एन्कोडरची IC आहे, हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, आपल्याला कन्व्हर्जन काय करायचं आहे, कशाचं कन्व्हर्जन आहे, तर डेसिमलचं बायनरीमध्ये आहे. ठीक आहे. डेसिमल टू बायनरी म्हणजे काय, तर 0 to 9चं कन्व्हर्जन कशात होणार आहे, 000 पासून तर 1001 पर्यंतचं कन्व्हर्जन. ठीक आहे. म्हणजेच काय, तर ह्या बायनरी नंबर्समध्ये ह्या 0 to 9 जे काही कोडवर्ड्स आहेत आपल्याला माहिती आहेत, त्यांचं कन्व्हर्जन याच्या कोडवर्ड्समध्ये, बायनरी नंबर्समध्ये होणार आहे. ठीक आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, तर किती इनपुट्स लागतील, 10 इनपुट्स लागतील. म्हणजेच काय, तर ते 10 इनपुट्स कोणते असतील, तर बघा या ठिकाणी दिलेले आहेत. X1 X2 X3 X4 X5 X6 X7 इथे पण दिसत आहेत आणि इथं पण दिसत आहेत. ठीक आहे. या ठिकाणी X0 दिसत नाही, त्याचं कारण काय तुम्हाला नंतर सांगतो. ठीक आहे. इथे टोटल किती दिसत आहेत, X1 पासून तर X9पर्यंत सगळे इनपुट्स दिसत आहेत. म्हणजे आणि 0 पकडला तर 10 इनपुट्स होत आहेत. हे सगळे काय आहेत, इनपुट्स आहेत. ठीक आहे. नंतर आउटपुट जे आहे BCD आउटपुट, ते या ठिकाणी आपल्याला ABCD ह्या 4 कोडवर्ड्सने दाखवलं जातं आहे. इथे A आहे बघा, इथे D आहे, इथे C आणि इथे B आहे. ABCD हे तुमचे काय आहेत, BCD आउटपुट्स आहेत. ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी शॉर्ट नोट घेऊ शकता. X1 पासून तर X9पर्यंत काय आहे तुमचे डेसिमल इनपुट्स आहेत. आपण काय देतो, डेसिमल इनपुट देतो आणि आउटपुट काय भेटते आपल्याला, BCD कोड. ठीक आहे. हे काय तुमचे ABCD, हा तुमचा काय आहे, BCD कोड वर्ड आहे. आता इथं असं म्हणू नका की इथं हे ABCDचा BCD घेतला आहे का काय. BCD म्हणजे काय, बायनरी कोड वर्ड आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हा तुमचा ABCD हा काय आहे, आउटपुट आहे, BCD कोड आहे, म्हणजे बायनरी कोड वर्ड आहे. ठीक आहे. त्यानंतर
त्यानंतर हा आय सीचा ग्राउंड आहे, त्यानंतर आणि हा आहे प्लस VCC, ठीक आहे. आणि हा ही जी काय 15 नंबरची पिन आहे नॉट कनेक्टेड, म्हणजे ती फ्युचर यूजसाठी ठेवलेली आहे. मॅन्युफॅक्चरने ती काय अजून कशासाठी वापरलेली नाही म्हणून नॉट कनेक्टेड असं म्हटलेलं आहे. समजलं आहे सगळ्यांना आय सी कशी आहे. टोटल आय सी 74147 16 पिनची म्हणजे 16 पिनची आहे. टोटल 10 इनपुट्स झाले किंवा 9 इनपुट्स झाले. हे 4 जे आहेत ABCD हे तुमचे BCD आउटपुट्स झाले, ग्राउंड आणि VCC आणि नॉट कनेक्टेड पिन. ओके. आता आपल्या मेन डायग्रॅमकडे येऊयात, जी आपल्याला महत्त्वाची आहे किंवा ज्याच्यावरून आपण वर्किंग समजून घेणार आहोत, ठीक आहे. आता बघा या ठिकाणी आपण ही डायग्रॅम करताना किंवा ही डायग्रॅमचं कन्स्ट्रक्शन कसं आहे बघा. इथे आपण टोटल 9 स्विचेस वापरले. जसं की कॅल्क्युलेटरचं एक्झाम्पल घेतलं, तुम्ही 0 to 9 नंबर्स आहेत त्याच्यावर तुम्ही कोणताही नंबर्स त्या ठिकाणी प्रेस करता आणि तुम्हाला डिस्प्लेवर तो दिसतो, राईट. मग आता तेच आपल्याला बघायचं की आउटपुट कसं क्रिएट होतं, ठीक आहे. आता बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला बायनरी नंबर्स माहीत पाहिजे. 0साठीचा बायनरी नंबर काय आहे 000, 1साठीचा 0001, 2साठीचा 0010, हे सगळ्यांना माहिती आहे 8-4-2-1 पद्धतीने. तिसरा 0011. जर ज्यांना 8-4-2-1 पद्धत नसेल माहिती त्यांनी सगळ्यात अगोदर बायनरी नंबर सिस्टीम हा चॅप्टर रिवाईज करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चौथा किंवा 4 जो आहे तो बायनरीमध्ये कसं दाखवतात 0100, 5 0101, 6 0110, 7 0111, 8 1000 आणि 9 1001. हे एकदा माहीत नसेल तर परत एकदा रिवाईज करून सांगतो. आपण 8-4-2-1 पद्धत बघतोय म्हणजे काय तर बघा कन्व्हर्जन कसं करायचं. समजा इथे जर 1 असेल, इथे जर 0 असेल, इथे जर 0 असेल किंवा फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला जर 7चा बायनरी नंबर पाहिजे असेल तर इथे कोणते नंबर्स आहेत की ज्यांची टोटल 7 येईल तर 4 + 2 + 1, राईट. 8 आहे का नाही, मग 8ला काय करायचा 0 करायचा. हा कोणाचा कोडवर्ड झाला 7चा. अजून 6 जे लेक्चरलाच नव्हते बायनरी नंबर सिस्टीमला त्यांच्यासाठी 6 नंबर जो आहे त्याला कसं कन्व्हर्जन करणार. याच्यातले 8-4-2-1 मधले कोणते 2 नंबर्स किंवा कोणते नंबर्स आहेत की ज्यांची ॲडिशन 6 येते तर 4 आहे आणि 2 आहे. 8 नाही 1 नाही म्हणजे त्यांना 0 करायचं आहे. जे नाही त्यांना 0, जे आहे त्यांना 1. अजून 3 करायचं आपलं, ठीक आहे. तर कोणते नंबर्स आहेत 2 आणि 1 म्हणजे तुम्ही काय करणार 2 आणि 1 करणार, बाकी 0. समजलं आहे सगळ्यांना. अशा पद्धतीने तुम्ही काय करता त्याची कन्व्हर्जन करता. हे सगळं झालेलं आहे आपल्याला, ठीक आहे. चला आपल्या मेन मुद्द्याकडे येऊया. आता बघा या ठिकाणी तुम्हाला 0 दिसतोय तर 0ला काय आउटपुट 0. आता इथे ऑर गेटचे जे आउटपुट आहेत इथे येणार आहेत आपले आउटपुट इथं 0 0 0 या ठिकाणी. इथे हा जो पॉईंट आहे तो MSB असणार आहे. MSB म्हणजे काय तर मोस्ट सिग्निफिकंट बीट. हे जे बीट आहे इकडचं जे आहे म्हणजे याला काय जास्त व्हॅल्यू आहे, ठीक आहे. एकक दशक शतक आपण त्याप्रमाणे म्हणतो तसं हे LSB आहे म्हणजे काय लिस्ट सिग्निफिकंट बीट. तुम्हाला समजतं आहे सगळं, ठीक आहे. चला आता आपल्याला 0 0 दाखवायचं आहे म्हणजेच काय 0 नंबरचा स्विच ज्यावेळेस आपण प्रेस करू इथे बघा स्विचेस दिलेले आहेत. इथे टोटल 10 प्रकारचे 10 प्रकारचे स्विचेस आहेत. 10 प्रकारचे स्विचेस म्हणजे स्विचेसमध्ये फरक नाही आहे तर 10 स्विचेस वापरलेले आहेत 0 पासून तर 9 पर्यंत. हे आहेत स्विचेस, राईट. इथे ज्यावेळेस तुम्ही प्रेस करणार त्यावेळेस काय होणार इथे तुम्ही प्लस VCC दिलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही याला प्लस VCC म्हणजे काय 1 दिलेला आहे, राईट, ठीक आहे. लॉजिक 1 म्हणजेच काय प्लस VCC. ज्यावेळेस तुम्ही एखादा स्विच प्रेस करता, स्विच प्रेस केल्याच्यानंतर काय होतं इथून खाली ऑर गेटमध्ये काय येतं सिग्नल येतो, ठीक आहे. कसा ते आपण बघणार आहे. आता 0चा स्विच प्रेस केल्याच्यानंतर इथं ऑलरेडी काय 0च दाखवणार त्याच्यामुळे 0ची स्विच जो आहे तो कनेक्ट करायची गरज नाही. आता 1चा स्विच ज्यावेळेस प्रेस करू त्यावेळेस काय झालं पाहिजे बघा. बघा इथे तुम्ही प्लस VCC जोडला, राईट. ज्यावेळेस तुम्ही 1 स्विच प्रेस करता 1 स्विच प्रेस केल्याच्यानंतर काय झालं पाहिजे तुमचा आउटपुट जे आहे ते काय आलं पाहिजे हे आलं पाहिजे.
ABCD इज इक्वल टू 0001 राईट. 001 जर येणार असेल तर तुमचा डी जो ऑर गेट आहे तो डी ऑर गेटचं आउटपुट 1 आलं पाहिजे. म्हणजेच काय तर एक जी पिन आहे त्या एक पिनला काय करायचं तुम्हाला या ठिकाणी काय लेक्चर बघा. हा जो 1 जो स्विच आहे किंवा 1 स्विचचं जे कनेक्शन आहे ते कुठं कनेक्ट करणार मी या खाली डी नंबरच्या ऑर गेट. समजलं सगळ्यांना. म्हणजेच काय होईल ज्यावेळेस 1 स्विच प्रेस करेल त्यावेळेस तुमचा डी जो ऑर गेट आहे तो इनेबल होईल. इनेबल म्हणजे तो आउटपुटला 1 देईल आणि तुम्हाला काय देईल या ठिकाणी दिसेल आउटपुट 1. समजलं. एकदम सिंपल लॉजिक आहे. याच प्रकारे 2 ऑन होण्यासाठी म्हणजे काय 2 आउटपुट येण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला 1 0 राईट. 0 0 1 0 असं दिसलं पाहिजे. म्हणजेच काय 2ची जी काही पिन आहे ही 2ची पिन त्याचं कनेक्शन कुठं जोडायला लागेल तुम्हाला तर C नंबरच्या ऑर गेटला. ठीक आहे. तुम्ही काय करणार 2 नंबरच्या पिनचं कनेक्शन C नंबरच्या ऑर गेटला कनेक्ट करणार. समजलं आहे. अशा प्रकारे नेक्स्ट तुम्हाला काय दिसलं पाहिजे 1 1 राईट. म्हणजे काय 0 0 1 1 3 राईट. 3 दिसला पाहिजे. म्हणजेच काय कसं येईल कनेक्शन 3 नंबरची पिन आपल्याला कुठं जोडायची आहे 2 या ICला जोडायची आहे C आणि Dला. ही तुमची आहे 3 नंबरची पिन. मी वेगळा पेन घेतो म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. बघा ही 3 नंबरची पिन आहे राईट. आणि ही मी काय करतो या दोघांना कनेक्ट करतो इथं पण आणि इथं पण राईट. म्हणजे काय होईल ज्यावेळेस तुम्ही 3 नंबरचा स्विच प्रेस कराल हा 3 नंबरचा स्विच प्रेस कराल त्यावेळेस काय होईल तुमचं आउटपुट जे आहे ते काय होईल कनेक्ट होईल राईट. कुणाला C आणि Dला. म्हणजे C आणि Dचं आउटपुट येईल 1. कारण का स्विच ऑन केला तर स्विच थ्रू काय होईल त्या ऑर गेटला काय जाईल प्लस VCC जाईल जो की आपण इथं कनेक्ट केलेला आहे VCC. आले का लक्षात. याप्रमाणे पुढं काय होईल 4 नंबरचं पिन. 4 नंबरची पिन म्हणजे काय तर Bची पिन. 4 नंबरची पिन कुठं कनेक्ट करायची फक्त B या ऑर गेटला. पुढे 5 नंबर म्हणजे कोण आहे तर तो B आणि D. ही 5 नंबरची पिन इथे जोडलेली आहे. दुसरी पिन घेतो रंग घेतो. ठीक आहे. 6 नंबर कुठं आहे हा 6 नंबरचा आहे. ठीक आहे. हा 6 नंबर कुठं तर B आणि Cला. ठीक आहे. त्याच्यानंतर 7 नंबर म्हणजे BCD तिघांची पण आहे राईट. म्हणजे काय 0 1 1 1 राईट. म्हणजेच काय BCD या तिघांचे पण हाय येईल. म्हणजे ही 7 नंबरची पिन आहे ती या पण गेटला जाईल या पण गेटला जाईल आणि या पण गेटला जाईल. डायग्राम तुम्ही पुस्तकामध्ये व्यवस्थित बघा कारण इथे व्यवस्थित डायग्राम मला ड्रॉ करता आलेली नाही आहे. त्याच्यानंतर 8 म्हणजे काय 1 0 0 0 म्हणजे 8 नंबरची पिन मी फक्त याला कनेक्ट करणार बाकी कुणालाच कनेक्ट करणार नाही. आणि 9 नंबरची पिन काय आहे 1 0 0 1 म्हणजेच काय तर A त्याच्यानंतर शेवटचा D. समजलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही डायग्राम ड्रॉ करू शकता. एकदम सिंपल कनेक्शन आहे. समजलं आहे. आणि अशा प्रकारे तुमचं काय येईल आउटपुट हाय येईल. जो काही ऑर गेट ज्या वेळेस तुम्ही स्विच प्रेस कराल बघा आता या पद्धतीने इथे जर तुम्ही 6 नंबरचा स्विच जर प्रेस केला तर काय होईल स्विच प्रेस केल्यानंतर वरचं VCC काय येईल इथे येईल या लाईनला येईल आणि या लाईनवर चेक करेल ते कुठं जाईल तर इथे B नंबरच्या लाईनला आणि C नंबरच्या लाईनला. म्हणजेच आउटपुट काय येईल तुमचं 0 1 1 0. आले का लक्षात. अशा प्रकारे तुम्हाला काय झालं तुम्ही डेसिमलचं रूपांतर म्हणजे डेसिमल स्विचेसचं रूपांतर BCD कोडवर्डमध्ये केलेलं आहे. समजलं आहे सगळ्यांना. म्हणजे 0 to 9 जे काही कोडवर्ड्स आहेत म्हणजे स्विचेस आहेत त्यांचं रूपांतर तुम्ही कशात केलं BCD कोड्समध्ये केलेलं आहे. आणि यालाच म्हटलं जातं डेसिमल टू BCD किंवा डेसिमल टू बायनरी एन्कोडर किंवा प्रायोरिटी एन्कोडर. आता मगाशी मी सांगितलं की प्रायोरिटी एन्कोडर असं का म्हणायचं तर या ठिकाणी आपण 0ला लो प्रायोरिटी ठेवलेली आहे आणि 9ला हाय प्रायोरिटी ठेवलेली आहे. म्हणजेच काय ज्यावेळेस समजा तुम्ही ॲट अ टाईम 7 नंबरची पिन दाबली स्विच दाबला आणि 9 नंबरचा स्विच दाबला तर याच्यामध्ये हाय प्रायोरिटी कुणाला आहे 9 नंबरला आहे.
म्हणजेच काय, हाय नंबरची पिन असल्यामुळे किंवा 9 नंबरची पिन हाय प्रायोरिटी असल्यामुळे त्याचं आउटपुट जे आहे बी सी डीचं ते काय दाखवणार तुम्हाला 0 1 0 0 1 म्हणजे 9 नंबरचंच आउटपुट दाखवणार. ठीक आहे, 2 स्विच जरी दाबलेले असले 7 नंबर आणि 9 नंबर तर तुम्हाला 9 नंबरच्याच पिनचं आउटपुट दाखवणार आहे. कारण जी आय सी तुम्ही बनवलेली आहे ती आय सी काय आहे, प्रायोरिटी तत्वावर बनवलेली आहे. प्रायोरिटी एन्कोडर नाव दिलेलं आहे त्याला. कारण का X0 किंवा X1ला X1 पिनला सगळ्यात लोवेस्ट प्रायोरिटी दिलेली आहे आणि X9ला सगळ्यात हायेस्ट प्रायोरिटी दिलेली आहे. समजले सगळ्यांना? पुन्हा एक एक्झाम्पल देतो. 5 आणि 6 तुम्ही ॲट अ टाईम जर दिले इनपुट्स किंवा स्विचेस दाबले, ठीक आहे, हा पण स्विच प्रेस केला आणि हा पण स्विच प्रेस केला ॲट अ टाईम, तर त्या ठिकाणी 6 नंबरच्या पिनचा आउटपुट येईल. कारण 5 आणि 6 याच्यापैकी 6 मोठा आहे म्हणून 6ची प्रायोरिटी जास्त आहे, म्हणून 6चा आउटपुट येईल 0 1 1 0. समजले सगळ्यांना? त्याच्यामध्ये 0ला सगळ्यात लोवेस्ट प्रायोरिटी आणि 9ला सगळ्यात हायेस्ट प्रायोरिटी आहे आणि म्हणून त्याला म्हटलं जातं प्रायोरिटी एन्कोडर. समजले सगळ्यांना? डेसिमल टू बायनरी एन्कोडर, प्रायोरिटी एन्कोडर आणि बी सी डी एन्कोडर. या ठिकाणी डायग्राम आठवायची झाली तर काय, स्विचेस लक्षात ठेवायचे. आणि एन्कोडर कशाला म्हणायचं, कॅल्क्युलेटरचा एक्झाम्पल घ्यायचं जो काय करतो 0 to 9 म्हणजे 9 डेसिमल नंबर्सला कशात करतो, बायनरीमध्ये कन्वर्जन करतो. तो कोण, एन्कोडर. ठीक आहे, समजलं आहे सगळ्यांना? एन्कोडर सगळ्यांना समजला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला डिकोडर बघायचं आहे जो काय करील, या बायनरीचं रूपांतर पुन्हा डिस्प्लेसाठी डेसिमलमध्ये करेल. ठीक आहे, थांबतो आपण इथे.